नमस्कार मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रश्न जवळजवळ प्रत्येक घरात, प्रत्येक जेवणाच्या ताटात आणि प्रत्येक जिममध्ये चर्चेत असतो. काही लोक म्हणतात चिकन खाल्लं की ताकद येते, काहींचं मत असतं मटणाशिवाय शरीरात खरी ऊर्जा येतच नाही, तर काही जण ठामपणे सांगतात मासे खाणारे लोक जास्त दीर्घायुष्य आणि तंदुरुस्त असतात. पण खरा प्रश्न असा आहे की या तिन्हीपैकी कोणता पदार्थ शरीराला जास्त स्टॅमिना देतो, कोण स्नायूंना जास्त मजबूत बनवतो, कोण दीर्घकाळ शरीराला थकू देत नाही आणि कोणता पदार्थ खरंच ताकदीचा राजा आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कळेल कोणता पदार्थ कधी खावा, कोणासाठी कोणता मांसाहार योग्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरासाठी योग्य निर्णय कसा घ्यायचा. हा व्हिडिओ कोणाची श्रद्धा दुखवण्यासाठी नाही, तर शास्त्रीय आणि आरोग्यदृष्ट्या योग्य माहिती देण्यासाठी आहे. मित्रांनो, आपण रोज ताकद, शक्ती, स्टॅमिना हे शब्द वापरतो, पण प्रत्यक्षात याचा अर्थ काय? ताकद म्हणजे शरीर किती वजन उचलू शकतं, किती श्रम सहन करू शकतं. स्टॅमिना म्हणजे ती ताकद किती वेळ टिकते. एखादा माणूस जड काम करू शकतो पण 10 मिनिटात थकतो, तर त्याच्याकडे ताकद आहे पण स्टॅमिना नाही. स्टॅमिना टिकवण्यासाठी शरीराला लागतात दर्जेदार प्रथिने, योग्य चरबी, जीवनसत्वे, खनिजे आणि पचनशक्ती. आणि हाच मुद्दा ठरवतो की चिकन, मटण की मासे कोण जास्त प्रभावी आहे. मित्रांनो, मांसाहार खावा की नाही हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. काही लोक शाकाहारी राहूनही उत्तम आरोग्य टिकवतात, तर काहींना शरीराच्या गरजेनुसार मांसाहार फायदेशीर ठरतो. आज आपण कोणालाही सांगत नाही की हेच खा किंवा ते खाऊ नका. आज आपण फक्त हे पाहणार आहोत की चिकन, मटण आणि मासे यांचा शरीरावर नेमका परिणाम काय होतो. मित्रांनो, मासे खाणारे लोक सहसा जास्त शांत, तल्लख आणि दीर्घायुष्य असतात. हे निरीक्षण योगायोग नाही. माशांमध्ये असतात उच्च दर्जाचे प्रथिने, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन डी, आयोडीन, सेलेनियम, फॉस्फरस हे सगळी पोषक द्रव्ये एकत्र येऊन शरीरात संतुलित ऊर्जा निर्माण करतात. मासे हृदयासाठी वरदान ठरतात. रक्तवाहिन्या लवचिक ठेवतात, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात आणि हृदयाचा ताण कमी करतात. मेंदूसाठी मासे म्हणजे इंधन, स्मरणशक्ती, एकाग्रता, निर्णय क्षमता या सगळ्यांवर माशांचा थेट परिणाम होतो. मासे हलके पचणारे असल्यामुळे शरीर थकत नाही, उलट दीर्घकाळ ऊर्जा टिकून ठेवतो. म्हणूनच मासे खाणारे लोक हळू पण सातत्याने ताकदवान राहतात. मित्रांनो, जिममध्ये जाणाऱ्या लोकांनी एक नाव हमखास ऐकलं असेल, चिकन ब्रेस्ट. कारण चिकनमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त, चरबी तुलनेने कमी, अमिनो ॲसिड्स पूर्ण. चिकन स्नायूंना आकार देतो, मसल रिकव्हरी जलद करतो आणि शरीराला अनावश्यक जडपणा देत नाही. चिकनमधील व्हिटॅमिन B6 शरीरातील ऊर्जा प्रक्रियेला चालना देतं, म्हणजे खाल्लेलं अन्न ऊर्जेत रूपांतरित होण्यास मदत होते. जे लोक वजन कमी करत आहेत, जिम करतात, चालणं धावणं व्यायाम करतात, त्यांच्यासाठी चिकन अतिशय योग्य पर्याय आहे. पण लक्षात ठेवा, तळलेले चिकन नाही, तर उकडलेलं, भाजलेलं किंवा वाफवलेलं चिकन. मित्रांनो, मटण खाल्लं की लगेच ताकद येते असं अनेकांना वाटतं आणि ते काही अंशी खरंही आहे. मटणामध्ये लोह भरपूर, झिंक मुबलक, व्हिटॅमिन B12 मोठ्या प्रमाणात असते. हे सगळं मिळून रक्तनिर्मिती सुधारते, थकवा कमी करते आणि शरीरात उष्णता निर्माण करते. ज्यांना खूप शारीरिक मेहनत करावी लागते, थंडीमध्ये काम करावं लागतं, हिमोग्लोबिन कमी असतं, त्यांच्यासाठी मटण उपयोगी ठरू शकतं. पण मटणाबाबत एक मोठा इशारा आहे, अतिरेक घातक. जास्त मटण चरबी वाढते, हृदयावर ताण, पचनसंस्थेवर दबाव. म्हणूनच मटण औषधासारखं खावा, मापात आणि योग्य वेळेस. मित्रांनो, स्टॅमिना म्हणजे फक्त एखादा पदार्थ खाल्ल्याने मिळणारी गोष्ट नाही, तर तो संपूर्ण आहार पद्धतीचा परिणाम असतो. शरीराला सातत्याने ताकद मिळण्यासाठी संतुलित आहार असणे अत्यंत गरजेचं आहे. योग्य प्रमाणात अन्न घेणे, योग्य वेळी जेवण करणे आणि अन्न शिजवण्याची पद्धत आरोग्यदायी असणे, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की शरीराची ऊर्जा टिकते आणि थकवा लवकर येत नाही. त्यामुळे केवळ हे खाल्लं की ताकद येते अशा समजुतीपेक्षा एकूण जीवनशैलीकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. जर तुम्हाला दिवसभर हलकी पण सातत्याने टिकवणारी ऊर्जा हवी असेल तर मासे हा उत्तम पर्याय ठरतो. मासे पचायला हलके असल्यामुळे शरीरावर ताण न देता आवश्यक पोषण देतात.
मसल्स मजबूत करायचे असतील, शरीर फिट ठेवायचे असेल आणि व्यायामाचे चांगले परिणाम हवे असतील तर चिकन उपयोगी ठरते, कारण त्यात उच्च दर्जाचे प्रथिने असतात. तर ज्यांना लवकर ताकद हवी असते, शरीरात लोहाची कमतरता असते किंवा खूप शारीरिक मेहनत करावी लागते, त्यांच्यासाठी मटण फायदेशीर ठरू शकते, मात्र ते नेहमी मर्यादेतच. म्हणूनच स्टॅमिना वाढवायचा असेल तर अंधानुकरण न करता आपल्या शरीराच्या गरजा ओळखणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि त्याच्या गरजाही वेगळ्या असतात. भावनांवर किंवा एकीव गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारा, योग्य माहिती घ्या आणि आपल्या शरीराला जे योग्य आहे तेच निवडा. अशी समजूतदार निवड केली तर ताकदही टिकेल आणि आरोग्यही दीर्घकाळ चांगलं राहील. मित्रांनो, चिकन, मटण किंवा मासे यात कोणीही एकट्याने सर्वोत्तम नाही. योग्य माणूस, योग्य वेळ, योग्य प्रमाण तेच खरी ताकद. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नवीन माहिती मिळाली असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा.